हाय, नमस्कार सर्वांना शुभ दुपार. तर कुठं आली बघा मी आमच्या मम्मीच्या घरी आली. आमच्या आजोबांचं माहेर होतं त्याच्यामुळे आली माहेराला. तर माहेराचा स्वयंपाक करायचा. स्वयंपाक करून जेवण हे सगळं मस्त झाले. व्हिडिओ काढाय काय झालं नाही मला. तर बघा स्वयंपाक काय काय केलाय ते दाखवते तुम्हाला. त्याच्यात थापी वड्या, आळूच्या वड्या, कुरवडी, भजी एवढा स्वयंपाक करावा लागतो. ते केलाय सगळा. ह्यात भजी, परत गुळवणी, पोळी, भेंडी, कारलं तळायचं, गवार तळायची, एवढं सगळं तळलेले, भात, आमटी, पित्र म्हणतात, पित्र म्हाळ म्हाळ म्हणतात, पित्र म्हणतात. हे दोन्ही पण शब्द आहेत ह्याला. आणि गुळवणी, पोळ्या. तर आता स्वयंपाक झाला मग पोळ्या दाखवते तुम्हाला. सगळा पसारा अजून तसंच आवरला नाही. मग सकाळपासून स्वयंपाक झालेला आहे. पोळ्या इथं सगळा स्वयंपाक असा केलाय मस्त असा. सकाळपासून मम्मी करत होती. मी आली 10-10:30 वाजता मी आली आहे. आमच्या घरापासून माझ्या मम्मीचं घर जवळच आहे त्यामुळे आली मस्त. स्वयंपाक बिपाक झाला, जेवण झालं. पित्र पण जेव्हा आलेले जेवून गेले, माणसं पण जेवून गेली. म्हणलं आता मस्त निवांत असा व्हिडिओ घ्यावा छानपैकी. आणि बाहेर लय ऊन पडले, भरपूर ऊन पडले. आज पण पाऊस येणार आहे. लय दण करते पाऊस. आज किती येणार किती नाही काय माहित आता. का ऊन किती पडलंय बघा, बघितलं का? लय ऊन पडले आज. लय पाऊस येत असतो. एवढं गरम होतंय घरात, लयच गरम होतंय. हे लय गरम होतंय. किती पाऊस येते काय माहिती आता. तर जायचं संध्याकाळी घरी. आली होती सकाळचं, म्हणलं आहे जवळ असल्यामुळे येते मी पित्राला. सगळं मस्त असं स्वयंपाक जेवण वगैरे छानपैकी झालं. आणि पित्राला पाय पुजायचा हे कार्यक्रम पण झाला छान असं. तर पित्रा दिवशी ब्राह्मण आणि गोसावी येतात पाय पुजायला. तर अशी सगळीकडेच रीत चालू असेल मला वाटते. हां, सगळीकडेच चालू आहे. तर आज नवमीचं असतात महाळ. आमच्या आजोबांचं नवमीचं महाळ असतात. म्हणजे ते तिथे असतात ना, ह्याच्यापासून प्रतिपदापासून महाळ चालू होतात. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी. आज नवमी, उद्या दसमी. दसमी झाल्यावर एकादश असते वाटतं. एकादश झाल्यावर बारस. तर बारस असते. बारशीला आमच्या आजी सासऱ्याचं असतात. आजी सासऱ्याच्या वडिलांचं असतात महाळ. आमच्या घरी पण असतं महाळाचा कार्यक्रम छान असा. ते दाखवते तुम्हाला. आमच्या घरी पण आणि असंच रीत सगळीकडे असते. असं स्वयंपाक बनावा लागतो सगळा. एक ना एक वस्तू एका दिवसाचा ठेवून चालत नाही. पहिली तर कढीपासून बनवायची. कढी, अजून काय तरी दुसरं बनवत होती, मला त्याचं नाव पण येत नाही. तर भेंडी, गवार, कारलं, मुळा, काकडी आणि थापी वड्या, म्हणजे थापून वड्या बनवतात ती. आणखी आळू वड्या, कुरडई तळायची, पोळ्या, गुळवणी, आमटी, भात. तर बघा किती होत्या इथं. कसलं जेवण म्हणायचं हे. एवढं जेवण. आणि म्हणतात ना, गेलेली लोक जेवण करायला येतात आणि वर्षातून एकदा त्यांना जेवण असतं त्यामुळे बनवायला लागतं. तर सगळी बनवतात असं बनवायला लागतं जेवण. ती कावळ्याच्या रूपात येतात का असं म्हणतात. कावळा येतो आणि ते आपण घास ठेवलेला खाऊन जातो. तर ती मेलेला माणूस त्या कावळ्याच्या रूपात येतं खायला. तर त्यासाठी महाळ साजरं केलं जातात पित्र. आणि असं स्वयंपाक बनवला जातो. तर वर्षातून एकदा जेवण घालायचं असतं त्या माणसांना, म्हणून एवढं बनवायचं सगळं एकाच दिवशी. सगळ्या प्रकारच्या भाज्या येतात का नाही त्याच्यात. कारले येते, भेंडी येते, गवार येते. म्हणजे वर्षातून एकदा जेवण, पण असं सगळ्या भाज्या एकाच दिवशी जेवायला घालायच्या. तर असू द्या. कोणी असं पित्र आता म्हणजे पित्रपाठच चालू आहे सगळ्यांचं, चालूच असते ते इथं. आणि असंच तर वर्षातून एकदा जेवायला घालायचं. मस्त पित्र. आणि येतात जेवायला आणि कावळ्या येतात घास खाऊन जातात. तर ह्यालाच पहिली लोक म्हणत होती की पहिली माणसं येत होती जेवायला. कारण माणसं जेवायला आली ना, मग माणसं परत त्यांना पाठीमागं ती माघारी काय पाठवत नव्हती. त्यामुळे आता माणसं येत नाहीत ना, माणसाच्या रूपात कावळे येतात. तर असं त्या कसा वाटतं व्हिडिओ ती सांगा कमेंट करून. आमच्या मम्मीचं घर कसं आहे सांगा बघा कमेंट करून. मम्मी आहे बाहेर, मम्मी कपडे धुती.
सकाळपासून तिचा हेच राडा चालला होता, त्यामुळे कपडे धुवायला काही झालं नाही. तिला म्हणलं कपडे धुवून टाक, परत वाळायचे नाहीत. सांगा कमेंट करून कसा वाटतं व्हिडिओ. ती लय गरम होतंय, सगळा घाम आलाय. बाय बाय.